महाराष्ट्रातलं रब्बी ज्वारी हे सर्वात महत्त्वाचं पीक आहे. कारण जवळजवळ 30 ते 32 लाख हेक्टर क्षेत्र हे रब्बी ज्वारीखाली असतं आणि त्या दृष्टीनं रब्बी ज्वारीचा उपयोग धान्य म्हणून केला जातो. त्याचप्रमाणे चाऱ्याचा उपयोग हा कडबा म्हणून जनावरांचा चारा म्हणून उपयोग केला जातो. त्या दृष्टीनं खरीपपेक्षाही रब्बी ज्वारीला महत्त्व आहे. तर या ठिकाणी मागच्या वर्षीची परिस्थिती बघितली तर मागच्या वर्षी त्याच्या मागची 2 वर्ष दुष्काळी परिस्थिती होती. मागच्या वर्षी जमीन पेरणीपूर्वी ओलच नव्हती. तरीसुद्धा काही पेरण्या झाल्या. फक्त 23 लाख हेक्टर क्षेत्रावर मागच्या वर्षी पेरणी झाली. तसं पाहिलं तर 32 लाख हेक्टर क्षेत्र महाराष्ट्राचं आहे. आणि चालू वर्षी मात्र पेरणीच्या सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस, बऱ्यापैकी पाऊस झाला संपूर्ण महाराष्ट्राच्या रब्बी ज्वारीच्या पिकवणाऱ्या जिल्ह्यामध्ये. त्यामुळे यावर्षी रब्बी ज्वारीचं क्षेत्र निश्चितपणे पूर्वीचं क्षेत्र जे आहे 30-32 लाख हेक्टर इतकं वाढण्याची शक्यता आहे. आणि त्या दृष्टीनं सध्या या पेरणीचा हंगाम चालू आहे. 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या काळामध्ये रब्बी ज्वारीची पेरणी महाराष्ट्रामध्ये पूर्ण होत असते. आणि याची शिफारस आपल्या विद्यापीठाने केलेली आहे. या रब्बी ज्वारीच्या क्षेत्र जर बघितलं आपण तर या ठिकाणी संपूर्ण क्षेत्र हे जिरायत क्षेत्र आहे. फक्त 2% क्षेत्र हे रब्बी ज्वारीचं बागायतीखाली येतं. त्या दृष्टीने 98% क्षेत्रासाठी कोरडवाहू तंत्रज्ञान वापरण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पंचसूत्री कार्यक्रम तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. यामध्ये 5 सूत्र आपण दिलेलं आहे की 100% ज्वारीचं उत्पादन वाढण्याचं. तर यामध्ये सर्वात पहिलं सूत्र आहे की मूलस्थानी पाणी व्यवस्थापन. ज्या सूत्रामुळं आपलं ज्वारीचं उत्पादन 30 ते 35% वाढतं. दुसरं सूत्र आहे जमिनीच्या प्रकारानुसार जातीचा वापर. यामुळे 25% उत्पादनात वाढ होते. तिसरं सूत्र आहे पेरणीनंतरचं पाणी ओलावा व्यवस्थापन. यामुळे 20% उत्पादनात वाढ होते. म्हणजे 75% उत्पादनात वाढ 3 सूत्रामुळे होते. आणि चौथं सूत्र आहे एकात्मिक आंतर व्यवस्थापन. म्हणजे पेरणीच्या वेळेस रासायनिक खताची मात्रा देणं. आणि चौथं सूत्र आहे की पीक संरक्षण. हे 5 सूत्री कार्यक्रम आपण शेतकऱ्यासाठी दिलेला आहे. तर यामध्ये पहिला जो मूलस्थानी पाणी व्यवस्थापन आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण पेरणीचा हंगाम 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर. 15 सप्टेंबरच्या पूर्वी जर अगोदर पेरणी केली तर खोडमाशी जास्त प्रमाणात येते आणि 40% उत्पादन घट येते. जर पेरणी 15 ऑक्टोबरनंतर रब्बी ज्वारी केली कोरडवाहूमध्ये तर त्या ठिकाणी 18% उत्पादनात घट येते. कारण खोडमाशीचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. त्या दृष्टीनं 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर हा काळ आपण शिफारस केलेला आहे. तर या ठिकाणी मूलस्थानी पाणी व्यवस्थापनामध्ये पेरणीपूर्वी साधारण 1 महिना ते 1.5 महिना म्हणजे 45 ते 30 दिवस अगोदर म्हणजे 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या 15 सप्टेंबरला पेरणी करायची असेल तर 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरला या ठिकाणी शेतामध्ये वाफे तयार करायचे 10 बाय 10 मीटरचे ट्रॅक्टरच्या साहाय्याने. रिझरच्या साहाय्यानं 2 फाळ ठेवले आपण तर 10-10 मीटरवर आपण टाकत गेलो आडवे उभे तर एका एकरमध्ये 40 वाफे बसतात. म्हणजे हेक्टरी 100 वाफे बसतात. जर आपण जमीन हवार असेल सपाट असेल तर आपण 10 बाय 20 मीटरचे वाफे तयार केले तर 20च वाफे बसतात. तर त्या दृष्टिकोनातून आणि या वाफे ट्रॅक्टर सहाय्याने वाफे तयार केले की त्याची नाकळं बुजून घ्यायची आणि नंतर त्या ठिकाणी जो काही पाऊस पडेल 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत तो 1-2-3 पाऊस असतील ते जमिनीमध्ये जिरवायचे. पाणी शेतातून बाहेर जाऊ द्यायचं नाही. आणि यामुळं आणि नंतर पेरणीच्या वेळेस ते संपूर्ण वापसा आला की 15 सप्टेंबर दरम्यान ते मोडून टाकायचं, पेरणी करायची, पुन्हा सारे पाडायचे, पुन्हा एक आडवे दंड टाकून 20-20 10-10 मीटरवर आडवे दंड टाकायचे आणि वाफे तयार करून घ्यायचे. कारण परत जर एखादा पाऊस झाला तर तो सुद्धा शेतकऱ्याला उपयोगी आला पाहिजे. आणि या सूत्रामुळं याला म्हणायचं मूलस्थानी पाणी व्यवस्थापन. यामुळे 30 ते 35% आपलं धान्य आणि कडबा उत्पादनात वाढ होते. दुसरं सूत्र जमिनीच्या प्रकारानुसार जातीचा वापर करायचा. आतापर्यंत शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये हलकी जमीन, मध्यम जमीन, भारी जमीन आहे. हलकी जमीन म्हणजे ज्या जमिनीची खोली 30 सेंटीमीटर आहे त्याला हलकी जमीन म्हणायचं. त्याचं आणि ज्या जमिनीची खोली 45 ते 60 सेंटीमीटर आहे त्याला म्हणायचं मध्यम जमीन. आणि ज्या जमिनीची खोली 60 सेंटीमीटर जास्त आहे त्याला भारी जमीन म्हणायचं. महाराष्ट्रामध्ये ज्वारीखाली 23% क्षेत्र हे हलक्या जमिनीखाली आहे. नंतर 29% जमीन ही भारी जमीन आहे आणि 28% जमीन ही मध्यम जमीन आहे. तर त्या दृष्टीनं जमिनीच्या प्रकारानुसार आपल्या विद्यापीठाने जाती विकसित केलेल्या आहेत. तर या ठिकाणी हलक्या जमिनीसाठी आपण फुले अनुराधा ही जात विकसित केलेली आहे. या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की 8 ते 10 क्विंटल धान्य उत्पादन
आणि 30 ते 35 क्विंटल कडबा उत्पादन ही जात आपल्याला देते हलक्या जमिनीमध्ये, ज्या जमिनीमध्ये बाकीच्या जातीचे कणसही बाहेर पडत नाहीत अशा ठिकाणी ही जात अशा प्रकारचे उत्पादन आपल्याला देते. दुसरे मध्यम जमिनीसाठी फुले सुचित्रा ही जात विकसित केलेली आहे. 20 ते 25 क्विंटल धान्य उत्पादन आणि 50 ते 55 क्विंटल आपला कडबा उत्पादन ही जात देते कोरडवाहूमध्ये. यानंतर पेरणीनंतर एक थेंबही पाऊस पडला नाही तरीसुद्धा ही जात या जाती कोरडवाहूमध्ये हे उत्पादन देऊ शकतात. नंतर तिसरी महत्त्वाची म्हणजे भारी जमीनसाठी, ज्या जमिनीची खोली 60 सेंटीमीटरच्या खोल आहे त्याला आपण जात कार्ड विकसित केलेली आहे फुले वसुधा. या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे कोरडवाहूमध्ये 25 ते 30 क्विंटल धान्य उत्पादन व कडबा उत्पादन साधारण 55 ते 60 क्विंटल आपला कडबा उत्पादन ही जात देते. नंतर चौथी जात आपण विकसित केलेली आहे फुले रेवती. ही जात आपण बागायतसाठी केलेली आहे. 1 किंवा 2 पाणी देऊ शकत असेल त्याला आम्ही बागायत म्हणतो. तर 1 किंवा 2 पाणी देण्यासाठी जर ही जात साधारण आपल्याला एका हेक्टरमध्ये 40 ते 45 क्विंटल धान्य उत्पादन देते आणि 90 ते 100 क्विंटल आपला कडबा उत्पादन देते. या 4 जाती मी तुम्हाला सांगितल्या. हलक्या जमिनीसाठी फुले अनुराधा, मध्यम जमिनीसाठी फुले सुचित्रा, भारी जमिनीसाठी फुले वसुधा आणि बागायतासाठी 1 किंवा 2 पाणी देण्याची सोय असेल मध्यम ते भारी जमिनीला तर फुले रेवती ही जात विकसित केलेली आहे. या जाती जर आपण जमिनीच्या प्रकारानुसार वापरल्या 20 ते 25% धान्य उत्पादनात वाढ होते. पेरणीच्या वेळेस खताची मात्रा द्यायची हे एक सूत्र आहे, कारण शेतकरी 4थं सूत्र आहे. तर या ठिकाणी 4थ्या सूत्रामध्ये पेरणीनंतर खताची मात्रा आपण दिली तर त्या ठिकाणी आपल्याला 15% उत्पादनात वाढ होते, हे आपल्याला निश्चित झालेलं आहे. हलक्या जमिनीसाठी आपण 25 किलो नत्र, मध्यम जमिनीसाठी आपल्याला 40 किलो नत्र 20 किलो स्फुरद आणि भारी जमिनीसाठी आपल्याला 60 किलो नत्र 30 किलो स्फुरद हा पेरणीच्या वेळेस आपण द्यायचा आणि दिल्यामुळे आपल्याला 15% उत्पादनात वाढ होते. 4थं सूत्र आपल्या पेरणीच्या वेळेस जर खताची मात्रा दिली आपण तर आपल्याला 15% वाढ होते. पीक संरक्षण, खोडमाशी आणि मावा हे 2 कीड सर्वात महत्त्वाचे आहेत आपल्या रब्बी हंगामामध्ये. तर या ठिकाणी खोडमाशीचा प्रादुर्भाव जर वेळोवेळी पेरणी केली आपण 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर तर त्या ठिकाणी कमी करता येतो. दुसरं, पेरणीनंतर 8 ते 10 दिवसांनी 1 क्विनॉल फॉसची फवारणी आपण करायची. 1 लिटरला 2 मिली, 1 लिटर पाण्याला 2 मिली औषध घेऊन जर फवारणी केली तर आपल्याला खोडमाशी कंट्रोलमध्ये ठेवता येते. नंतर माव्यासाठी पेरणीनंतर साधारण आपल्या फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस तापमान 12 डिग्रीच्या खाली जातं त्यावेळेस आपल्याला माव्याचा प्रादुर्भाव वाढतो आणि त्यासाठी आपण जर एखादं सिस्टमॅटिक औषध इन्सेक्टिसाईड, मिथाइल डेमॅटोड असेल, रोगार, नोक्रान किंवा डायमेथाइड यासारखी औषधाची आपण जर फवारणी आपण केली तर हे आपल्याला मावा हा कंट्रोलमध्ये आणता येतो. त्यामुळे 10% आपल्याला उत्पादनात वाढ होते.